ह्या 5 गोष्टींची तुमच्या डोळ्यांना खरं तर गरज नाहीये. नंबर 1, सकाळी उठल्या-उठल्या सूर्यप्रकाश डोळ्याच्या आत घेणे. सन गेजिंग. बरेच लोकं खूपच शिद्दतीने वर्षानुवर्ष डायरेक्ट सूर्यकिरणांकडे बघतात आणि खरं तर त्यांनी काही बेनिफिट डोळ्यासाठी प्रूव्हन नाहीये. इनफॅक्ट थोडा झाला तर हार्म होऊ शकतो विथ द अल्ट्राव्हायोलेट रे. सो डायरेक्टली उन्हाकडे बघण्याची काही गरज नसते. दुसरी गोष्ट, डोळे धुणं. सगळेजण सकाळी उठल्या-उठल्या गार पाण्याने डोळे धुतात, डोळे आतनं स्वच्छ करतात. काही बरेचसे लोकं कप ठेवतात, वेगवेगळी साधनं असतात ज्यांनी ते डोळे वॉश करतात. पण ह्याची सुद्धा तुमच्या डोळ्यांना गरज नाहीये. डोळे हे सेल्फ क्लेन्झिंग आहेत. कॉन्स्टंट अश्रू बनत असतात आणि ड्रेन होत असतात आणि बाहेरच्या पाण्याने त्यांना धुवायची गरज नसते. कारण आपलं पाणी, जे टाक्या असतात आपल्या बिल्डिंगमधल्या, त्या काही स्वच्छ नसतात. सो इट इज अगेन अ पूल ऑफ जंतू, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्यांनी इन्फेक्शन होऊ शकतं. आपण डोळे बंद करून बाहेरनं चेहरा धुवून घेऊ शकतो, पापण्या, भुवया हे क्लीन करू शकतो, पण डोळे आतनं धुवायची गरज नसते. नंबर 3, डोळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोकं तूप घालतात, दूध घालतात, रोज वॉटर घालतात. बऱ्याचशा सलाइवा म्हणजे थुंकी घालून लोकांना वाटतं नंबर जाईल. सो डोळ्यामध्ये काहीही बाहेरचे अनअप्रूव्हड, नॉन मेडिकेटेड गोष्टी घालणं ॲडवायजेबल नाहीये. आय थिंक प्रॉबेबली पूर्वीच्या काळात म्हणजे अगदीच प्राचीन काळात जेव्हा मेडिसिन्स, तुम्ही रिमोट एरियाजमध्ये राहताय, काही-काही नॅचरल सबस्टन्सेसमध्ये ग्रोथ फॅक्टर्स, मेडिसिनल प्रॉपर्टीज असू शकतात. पण त्याचबरोबर ते कंटॅमिनेटेड सुद्धा असतात. सो जेव्हा तुम्ही ह्या इरामध्ये जेव्हा आपल्याकडे मेडिकेटेड, बॉटल्ड, स्टराईल ड्रॉप्स, औषधं अवेलेबल असतात, ह्या काळामध्ये त्या गोष्टी वापरण्याची अनसुपरवाइज्ड ॲक्चुअली गरज नाहीये, कारण त्यांनी हार्म होऊ शकतो फायद्यापेक्षा जास्त. नंबर 4, ऑर्गॅनिक लेबल असलेली काजळ, घरी बनवलेलं काजळ, हे डोळ्याच्या आत कुठलीही गोष्ट घालणं ॲडवायजेबल नाहीये. जरी तुम्ही त्याच्यात अजवाईन घातलं, म्हणजे मला हे कॉमनली लोकांना वाटतं काजळ घालून डोळे थंड होतात आणि त्यांना बरं वाटतं. ही सवय असते. हाऊएव्हर त्यांनी आपले ऑइल ग्लँड्स ब्लॉक होऊ शकतात, ॲलर्जी होऊ शकते, डोळ्यात ड्रायनेसचं प्रमाण वाढू शकतं. म्हणून काजळ कुठलंही ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट प्रमोट, ॲडव्होकेट करत नाही. नंबर 5, डोळ्याचे व्यायाम. ह्याची सुद्धा प्रूव्हन काही ऑनेस्टली गरज किंवा बेनिफिट तुमच्या नजरेसाठी, तुमच्या नंबरसाठी, तुमच्या रेटिनाच्या हेल्थसाठी नाहीये. जरी तुम्ही व्यायाम नाही केले. हल्लीचे व्यायाम ॲडवायजेबल काय आहेत, की स्क्रीनपासनं ब्रेक घ्या, सारखं जवळ बघू नका, लांब बघा, खिडकीतनं बाहेर बघा, ब्लिंक लक्षात ठेवून करा. पण डोळे वर खाली फिरवणं, गोल गोल फिरवणं, हे व्यायाम ॲक्चुअली प्रूव्हन बेनिफिट नाहीये. तुम्हाला त्यांनी बरं वाटत असेल तर नक्की करू शकता. तुम्हाला असेच काही अजून गोष्टी मी मिस केल्यात वाटत असेल तर मला नक्की खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. धन्यवाद.